काय अरे कुणीकडे राजकारण चाललंय? अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का? नाही रे. खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला, एवढंच भांडण. अरे धायगुडे बोलले बाबा, आम्ही जास्त नाही बोलणार. परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद. हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका. आई शपथ तुम्हाला विनंती आहे. अजून ते तुम्हाला 500 मतं पडलेत का 5000 पडलेत साहेब? इथं माडा शेजारीच आहे, इथून पलीकडे. आणि नाही, मला तसली टीका करायची नाही, पण हाके साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो, पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका, हे तुमच्या पाया पडून माझी विनंती. प्रकाश अण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठा माणूस होते, या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी. सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं, शेळी पालनाचं मेंढी पालनाचं खूप काम केलं. आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडग्यांनी खूप मोठं काम केलं. तुम्ही लोकसभेला उभे राहिले, तुम्हाला 8550 एवढेच मतं पडले. तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे आहे. ओबीसी समाज संपूर्ण मागे, आणि हे तर कोण आहेत आता ही बसलेली? फक्त मराठ्याचे आहेत का? आम्ही 4-2 लोक आहेत, पण बाकीचे सगळ्या समाजाचे लोक आहे ना. मग कुठला ओबीसी, कुठला मराठा, कुठलं काय, याच्यात काय राहिले? याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त 1300 मताने निवडून आलेत रोहित पवार. राम शिंदेला जी मतं पडलेत मराठ्याची मतं नाही पडले का? नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का? आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात? 400 असेल, नाही तर 4000 असेल, नाही तर 2000 असेल. त्यातलं बी संस्था ह्याच्याकडे नाही, याच्याकडे काहीच नाही. मग हा ना. अरे बाबा, मी ते आधीच सांगितलंय, सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळेच झालेलं आहे. संदीप क्षीरसागर 1,00,000 काही हजार मतं पडतात, 2000 सुद्धा मतं तैलिक समाजाचे नाहीत. कुठला जातीवाद आणला? कुठला ओबीसी मराठा आणता? अरे 132-34 जागा भाजपच्या निवडून येतात, 41 तुमच्या आल्या, शिंदे साहेबाच्या आल्या, राष्ट्रवादीच्या कमी आल्या, उद्धव साहेबांच्या कमी आल्या, काँग्रेसच्या कमी आल्या. हे जागा राजकारणाचा विषय नाही, हा विषय सगळ्यांचा आहे. अरे उद्या एखाद्या वडार समाजाचं झाला, आता कायकाडी समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो, तेवढ्याच ताकदीने बोललो असतो. सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना, जातीपातीवर नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय. आणि हे कशाला हो धनगर, कशाला मराठा, सगळे आमचेच आहेत. धनगर बांधव आमचेच आहेत, एवढा आमचा जय भीम आमचा आहे, सगळे आमचे आहेत, आम्ही सगळे एकत्र आहेत. तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती. बोला बा, तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही, पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही, एवढीच आमची विनंती आहे.